वेलकम टू द न्यू लेक्चर ऑफ सिव्हिल टेक. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं? लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं वेरिग्नॉन्स थेरमवरचा प्रॉब्लेम बघितला होता, जो की तुम्हाला सॉल्व्ह करायला दिला होता. आताच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण स्टार्टिंग करू वेरिग्नॉन्स थेरमच्या एका प्रॉब्लेमनी, आणि मग आपण पुढे त्याच्या पुढे इक्विलिब्रियम काय असतं, सपोर्ट्स काय असतात याच्याबद्दल माहिती घेऊ. ठीक आहे, चला स्टार्ट करू वेरिग्नॉन्स थेरमच्या प्रॉब्लेम. हां, इथे एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती की भरपूर वेळेस आपल्याला असा प्रश्न पडतो की MPSC मध्ये कॅल्क्युलेटर अलाउड नाही, तर मग हे जे पॉईंटमध्ये जे उत्तर येतात त्याचं कसं? MPSC मध्ये कॅल्क्युलेटर अलाउड नाही हे बरोबर आहे, पण पॉईंटमध्ये उत्तरं जे येतात त्याच्यासाठी जो गिवन डेटा लागतो, सपोज अँगल, हे अँगल गिवन दिलेले असू शकतात. आणि कसं असतं माहिती का, एक डोक्यामध्ये फिट ठेवा की MPSC कधीच पूर्ण प्रश्न नाही विचारत तुम्हाला. आता हा जो मी वेरिग्नॉन्स थेरमचा जो प्रॉब्लेम घेईल ना, ह्याचा आपल्याला पार्ट काय आहेत? समेशन FX कॅल्क्युलेट करणे, समेशन FY कॅल्क्युलेट करणे, रिझल्टंट कॅल्क्युलेट करणे, अल्फा कॅल्क्युलेट करणे आणि पोझिशन ऑफ रिझल्टंट विथ द हेल्प ऑफ वेरिग्नॉन्स थेरम कॅल्क्युलेट करणे. तर MPSC कधी फायनल आन्सर विचारत नाही. MPSC कधी मधला पार्ट विचारते. जसं एखाद्या वेळेस अँगलच कॅल्क्युलेट करा, अँगलसाठी बाय डिफॉल्ट तुम्हाला समेशन FY FX लागणार, तर असा मधला पार्ट MPSC विचारते. तर माझा काय उद्देश असतो, मी ज्यावेळेस प्रॉब्लेम डील करतो ना, पूर्ण प्रॉब्लेम घेतो, त्याच्यातला कोणताही प्रॉब्लेम MPSCने विचारू द्या. प्रश्न राहिला कॅल्क्युलेटर न यूज करण्याचा, म्हणजे डेटा असा पॉईंटमध्ये येत नाही, बरोबर ना? पॉईंटमध्ये आपण ऑन द स्पॉट एक्झाममध्ये कॅल्क्युलेट नाही करू शकत, पण जो काही डेटा रिक्वायर्ड असतो ना, ते MPSC एक्झाम्पलमध्ये देते. ठीक आहे, आपल्याला इथे ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो म्हणून मी सांगतोय कॅल्क्युलेट करायला. जो काही डेटा असेल तो एक्झाममध्ये MPSC देते. त्याचबरोबर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करू, जे साइन कॉस टॅन वगैरे हे जे अँगल असतात, हे पाठ न करता लक्षात कशी ठेवायची याची सिंपल टेक्निक आज मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिले ना वेरिग्नॉन्स थेरमवर एक छोटासा प्रॉब्लेम बघू, मग आपण पुढे जाऊ त्याच्या. Determine the resultant of a system of a forces acting on a beam. Determine position of resultant. जिथे कुठे रिझल्टंटची पोझिशन असं सांगितलेलं आहे, तिथे डोळे झाकून एक डोक्यामध्ये आलं पाहिजे की आपल्याला इथे वेरिग्नॉन्स थेरम यूज करायचे. चला प्रॉब्लेम काय दिलाय बघू. बीम आहे, बीमवर असा एक फोर्स आहे डाऊनवर्ड, अजून एक डाऊनवर्ड फोर्स, एक अँगल मध्ये फोर्स दिला 20 किलो न्यूटन फोर्स आहे. अँगल दिला आहे इथे 60 डिग्री, वाटत जरी नसला तरी 60 डिग्री समजून घ्या. 30 किलो न्यूटन. नेक्स्ट आहे 20 किलो न्यूटन. ठीक आहे, याला मी म्हणतो A आणि याला लास्टच्या पॉइंटला म्हणतो B. इथून इतकं डिस्टन्स आहे 1.5 मीटर, इथून इतकं 1.5 मीटर, इथून इतकं 3 मीटर आणि इथून इतकं काहीतरी 2 मीटर. ठीक आहे, आता आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचं आहे सगळ्यात पहिले रिझल्टंट किती आहे, रिझल्टंटचा अँगल काय. ठीक आहे, आणि अजून काय कॅल्क्युलेट करायचं आहे, पोझिशन ऑफ रिझल्टंट, पोझिशन किती अंतरावर येतो. ठीक आहे, मग काय स्टेप सांगितली होती मी सगळ्यात पहिले. व्हेरी फर्स्ट स्टेप इज कॅल्क्युलेट समेशन ऑफ FX इज इक्वल टू समेशन FX. कसा कॅल्क्युलेट करायचा? समेशन FX साठी इथे तुम्हाला बघायचं आहे हॉरिझॉन्टल फोर्स दिसत आहेत का कुठे. इथे हॉरिझॉन्टल फोर्स दिसत आहेत का? हा हॉरिझॉन्टल आहे का? नाही. हॉरिझॉन्टल म्हणजे असा आडवा आहे का? हा नाही. हा आहे का? नाही.
हा तर हॉरिझॉन्टलही नाही दिसत आहे, वर्टिकलही नाही दिसत आहे. मग याचं काय करायचं आपल्याला, कॉम्पोनंट काढायचे. कॉम्पोनंट म्हणजे काय असतं की एक एक्स कॉम्पोनंट एक वाय कॉम्पोनंट. त्रिशूळ मेथड, त्रिशूळ तयार झालं. याला आपण एफ एक्स म्हणतो, याला आपण एफ वाय म्हणतो. ठीक आहे. या एफ एक्सला मी असं खाली घेतलं. ज्याला अँगल चिटकतो तो काय झाला, अँगल कॉस. ज्याला चिटकत नाही तो अँगल काय झाला, साइन. लक्षात आहे ना? हां. आता एफ एक्स काय मिळणार तुम्हाला इथे, एफ एक्स काय मिळणार बघा, अँगल चिटकतो म्हणजे कॉस आहे, आणि हा काय 20 कॉस 60, बरोबर ना. एफ एक्स. एफ वाय काय 20 साइन 60. आता आपण एक साइन कन्व्हेन्शन ॲज्युम करतोय, म्हणजे जिथे कुठे आपल्याला लेफ्टवर्ड जाताना फोर्स असेल तो आपण निगेटिव्ह घेणार, जिथे कुठे राईटवर्ड जाताना फोर्स असेल तो आपण पॉझिटिव्ह घेणार. ओके. दुसरं, जिथे कुठे एफ एक्स कट करतो, खाली घेतो जरा त्याला. दुसरं, जिथे कुठे आपला फोर्स अपवर्ड चालला असेल तिथे आपण पॉझिटिव्ह घेणार, आणि जिथे कुठे डाऊनवर्ड जात असेल त्याला आपण निगेटिव्ह घेणार. हे माझे साइन कन्व्हेन्शन आहेत. तुम्ही याच्या एक्झॅक्ट उलटे जरी घेतले तर फायनल आन्सर हे साइन मध्ये चेंज येतो. ठीक आहे, बाकी काही फरक नाही पडत. ठीक आहे. चला, मग आता मी काय म्हणलं होतं, व्हेरी फर्स्ट स्टेप इज कॅल्क्युलेशन ऑफ समेशन ऑफ एफ एक्स. इथे समेशन करायला फक्त एकच आपल्याला आडवा फोर्स दिसतो, हॉरिझॉन्टल फोर्स, दॅट इज -20 कॉस 60. बरोबर ना, या डायरेक्शनने. सो -20 कॉस 60. कॉस 60 ची व्हॅल्यू काय, कॉस 60 ची व्हॅल्यू बघू आपण. 0, 1/2, 1/√2, √3/2, 1. ही साईनच्या व्हॅल्यू झाल्या 0, 30, 45, 60, 90. आता याच्या उलट्या एक्झॅक्ट कॉसच्या व्हॅल्यू असतात 0, 30, 45, 60, 90. याला मी एक ट्रिक सांगणार आहे थोड्या वेळाने, सध्यापुरतं याच्यात काम चालवून घ्या. कितीची पाहिजे मला व्हॅल्यू, कॉस 60 ची. कॉस 60 ची व्हॅल्यू ही आहे, दॅट इज 1/2, दॅट इज 0.5. -20 into 0.5 is equal to -10. Minus means what? The force is in this direction. kilonewton. -10 kilonewton. ठीक आहे. नेक्स्ट दुसरं काय, कॅल्क्युलेशन ऑफ समेशन ऑफ एफ वाय. आता एफ वाय म्हणजे वर्टिकल डायरेक्शनने खूप सारे फोर्सेस दिसतात. डाऊनवर्ड आपण जसं ॲझम्पशन केलं निगेटिव्ह पकडायचं, आणि अपवर्ड असेल तर पॉझिटिव्ह पकडायचं. इथे सगळे डाऊनवर्डच आहेत, 1, 2, 3. सो -20, -30, मायनस हा किती आहे 20 साइन 60. साइन 60 इज वॉट, √3/2. दोन व्हॅल्यू तुम्हाला पाठ करायच्यात, हे तुम्हाला MPSCला लागतील. √3 ची व्हॅल्यू, √2 ची व्हॅल्यू हे तुम्हाला पाठ करायची आहे, पाठच करायची आहे. ठीक आहे, एक्झाम मध्ये दिलेल्या नसतात. √3 ची व्हॅल्यू 1.73 लक्षात ठेवा, √2 ची 1.41. या दोन व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवा, बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही. हे किती झालं, -30 आणि -20, -50. हे किती आहे, -20 इंटू √3/2 आहे ना व्हॅल्यू, 1.7, 1/2. ओके. हे किती येतं, अप्रॉक्सिमेट 0.8. 0.8 इंटू 20 किती झालं, 16. -50 -16 किती झालं रे हे, हे 0.8 इंटू 20, 16, -16 झालं, -16 आणि -50 हे झालं -66. बरोबर ना. कॅल्क्युलेटरनी तुम्ही व्हॅल्यू काढली तर येते 67.32. सो बघा, जवळपास व्हॅल्यू एका पॉईंटचा डिफरन्स आहे, त्याच्यामुळे जवळपास येते. आपल्याला हे कॅल्क्युलेशन MPSC मध्ये जमलं पाहिजे, कारण MPSC मध्ये राऊंड अप केलेले असतात भरपूर वेळेस व्हॅल्यू, आणि जवळपास कोणत्या व्हॅल्यू नसतात. चला, आपल्याला इथे काय मिळाले, समेशन एफ एक्स मिळाले, समेशन एफ वाय. देन व्हॉट वी कॅन कॅल्क्युलेट, वी कॅन कॅल्क्युलेट आर, दॅट इज समेशन ऑफ एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन ऑफ एफ वाय स्क्वेअर.
हां सांगा एफ एक्स किती मिळाले आपल्याला. समेशन ऑफ एफ एक्स स्क्वेअर इज -10. मायनसचा स्क्वेअरच होणार आहे म्हणून मायनस घेतलं नाही घेतलं तरी ते पॉझिटिव्हच होणार आहे म्हणून मी घेतच नाही. बरं ठीक आहे घ्या. हां काही नाही होत त्याने फरक नाही पडत. समेशन एफ वाय किती आहे -66 त्याचा स्क्वेअर. ठीक आहे. चला याचं फायनल आन्सर किती येतं आहे -66चा स्क्वेअर दोन्ही पॉझिटिव्ह झाले आणि त्याचा स्क्वेअर रूट काढला तर 68 किलो न्यूटन ही रिझल्टंटची व्हॅल्यू येते. ठीक आहे. सो व्हॅल्यू ऑफ रिझल्टंट इज 68 किलो न्यूटन. याच्यातला आपल्याला पहिला पॉईंट मिळाला किती आहे 68 किलो न्यूटन इज द व्हॅल्यू ऑफ रिझल्टंट. चला पुढे मी हे रब करून टाकतो. स्क्रीनशॉट मारायचा तर मारा म्हणजे मला लिहिता येईल पुढे. ठीक आहे. रिझल्टंट मिळाला आपल्याला. आता रिझल्टंटच्या नंतर दुसरी काय स्टेप असते इथे लिहितो मी. दुसरी स्टेप आहे अल्फा कॅल्क्युलेट करणे. हाऊ वी कॅल्क्युलेट अल्फा, दॅट इज समेशन ऑफ एफ वाय अपॉन समेशन ऑफ एफ एक्स. सर टॅन राहिलं ना. हो, अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ समेशन ऑफ एफ वाय डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ एक्स. समेशन ऑफ एफ वाय किती आलं होतं आपलं. समेशन ऑफ एफ वाय टॅन इनवर्स -66 आलं होतं डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ एक्स किती आलं होतं -10. सो हा अँगल काहीतरी येतो 81 पॉईंट किती डिग्री 55 डिग्री. ठीक आहे. सो दुसरी पण व्हॅल्यू आपल्याला मिळाली 81.55 डिग्री. नाव वी आर मुव्हिंग टुवर्ड्स द पोझिशन. जिथे कुठे आपल्याला पोझिशन काढायचं आहे डोक्यात फिक्स काय पाहिजे वॅरिग्नॉन्स थेरम. ठीक आहे. वॅरिग्नॉन्स थेरम काय समेशन ऑफ मॉल एफ इज इक्वल टू आर एक्स एक्स. आठवत आहे. ओके. हे काय मुवमेंट ऑफ ऑल फोर्सेस. तर मुवमेंट कुठे घेऊ. वी आर टेकिंग मुवमेंट ॲट ए पॉईंट. माझा फेवरेट पॉईंट स्टार्टिंग पॉईंट. मला सांगा हा 20 किलो न्यूटन ज्यावेळेस फिरेल ए कडे कसा फिरेल असा फिरेल ना. कोणतं डायरेक्शन झालं हे क्लॉकवाईज. व्हॉट इज आवर अझम्पशन क्लॉकवाईज पॉझिटिव्ह अँड अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह. हा क्लॉकवाईज आहे. ठीक आहे. मग काय येईल याची मुवमेंट पॉझिटिव्ह येईल. काय पॉझिटिव्ह मुवमेंट काय असतं फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स दॅट इज 20. निगेटिव्ह का नाही घेणार कारण क्लॉकवाईज आहे. दॅट इज पॉझिटिव्ह 20 इंटू 1.5. पुढे याचं सांगा मला आता. हे पण क्लॉकवाईजच जाईल. ठीक आहे. दॅट इज +30 इंटू 1.5 आणि 1.5 3. दॅट इज पुढचा आता हा फोर्स काय हे एफ वाय. एफ वाय कसा जाईल. एफ वाय इथे ॲक्ट होतोय असा. तर एफ वायला जाण्यासाठी किती डिस्टन्स लागेल. एफ वायला जाण्यासाठी पहिले तो जाईल कसा क्लॉकवाईज जाईल ना म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे प्लसच येईल. एफ वायची व्हॅल्यू काय 20 sin 60. टोटल डिस्टन्स किती कापणार आहे 3 आणि 1.5 आणि 1.5 म्हणजे 6. सो 20 sin 60 इंटू 6. अजून कोणता फोर्स राहिला सर एफ एक्स राहिला ना. एफ एक्स या जागी ॲक्ट होतो. मी जसं सांगितलं लाईन ऑफ ॲक्शनवर जर एफ एक्स असेल तर तो आपल्याला घ्यावा नाही लागत. सर मग तुम्ही एफ वाय का घेतला. एफ वाय हा असा ॲक्ट होतोय ना. असा ॲक्ट झाला म्हणजे हे त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स झालं. आणि एफ एक्स हा असा ॲक्ट होतोय त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्सच नाही काही 0 आहे. म्हणजे फोर्स तर आहे पण परपेंडिक्युलर डिस्टन्स 0 आहे. दॅट्स वाय वी डू नॉट कन्सिडर द एफ एक्स. ठीक आहे. सो मुवमेंट ॲट ए घेतली 20 इंटू 1.5 प्लस 30 इंटू 3 प्लस 20 sin 60 इंटू 6. हे काय झालं मुवमेंट ऑफ ऑल फोर्सेस इज इक्वल टू रिझल्टंट किती आलाय आपला 68 इंटू एक्स. एक्स इज वॉट पोझिशन ऑफ रिझल्टंट. याला सॉल्व केलं की तुम्हाला एक्सची व्हॅल्यू मिळणार. काय व्हॅल्यू येते बघा बरं.
व्हॅल्यू काय येते बघा, व्हॅल्यू काय येते बघा, व्हॅल्यू येते 3.326 मीटर. याने मिनिंग काय झाला, याने काय मिनिंग निघतो की आपला जो रिझल्टंट आहे तो ए पॉइंट पासून 3.326 अंतरावर आहे. म्हणजे हे बघा, हा झाला ए पॉइंट, इथून 1.5 आणि हे इथून 1.5 झालं 3 आणि हा किती वर आहे 3.3. म्हणजे मी साधारण इथे पॉइंट पकडतो 3.3 हा असेल. या पॉइंटवर काय करतोय, रिझल्टंट ऍक्ट होतोय आणि रिझल्टंटचा अँगल काय आहे, रिझल्टंटचा अँगल आहे 81.55 डिग्री. म्हणजे थोडा 90 डिग्री असा असतो, थोडासा या डायरेक्शनने झुकलेला आहे. म्हणजे साधारण रिझल्टंट हा असा आहे. ठीक आहे, दिस इज आर अँड व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आर, दॅट इज 68 किलो न्यूटन. अँड व्हॉट इज दिस अँगल, this angle is 81.55 and what is this distance, this distance is 3.326. so we have calculated the position of resultant, angle of resultant and the value of resultant, that is magnitude of resultant. so this is all about the Varignon's theorem. Varignon's theorem वर आपण 2 प्रॉब्लेम घेतले. मला वाटतं तुम्हाला आता पूर्णतः Varignon's theorem कळालेला असेल. मुवमेंट कशी घ्यायची, मुवमेंट पॉझिटिव्ह कधी घ्यायची, मुवमेंट निगेटिव्ह कधी घ्यायची, या सगळ्यांचा आपल्याला क्लिअरन्स आता आलेला आहे. ठीक आहे, फोर्सेसचे डायरेक्शन खाली असतील निगेटिव्ह घ्यायचे, वर असतील तर पॉझिटिव्ह घ्यायचे. हे माझं साइन कन्व्हेन्शन आहे बरं का. इथे कुठेही मी म्हणत नाही हेच घ्या, तुम्ही उलटे घेतले तर फायनल आन्सर काय निगेटिव्ह येतं. मी जसं सांगितलं तर पोझिशन कधी निगेटिव्ह नसते. याच्यावरनच कळतं की निगेटिव्ह जरी आलं तरी अंतर हे असणार आहे 3.32. सो हे झालं ऑल अबाउट द Varignon's theorem. ठीक आहे, स्क्रीनशॉट मारायचा आहे, मारा बरं एकदा. चलो, next point, equilibrium of forces. इक्विलिब्रियम ऑफ फोर्सेस. तुम्ही जर MPSCचा सिलेबस जर उघडून पाहिला ना तर आपण एक्झॅक्ट पॉइंट टू पॉइंट चाललोय. एक्झॅक्ट ज्या क्रमाने MPSCचा सिलेबस पुढे पुढे जातोय ना त्या क्रमाने आपण पुढे पुढे जातोय. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आज पुढचा पॉइंट होता इक्विलिब्रियम ऑफ फोर्सेस. अ बॉडी इज सेड to be an in equilibrium. A body is said to be an in equilibrium when summation fx, summation fy and movement, समेशन ऑफ मुवमेंट म्हणू शकतो, इज इक्वल टू 0. बॉडी ही इक्विलिब्रियम मध्ये कधी समजला जाते, जेव्हा सम केली त्याच्या हॉरिझॉन्टल फोर्सेसची, जेव्हा सम केली त्याच्या वर्टिकल फोर्सेसची, जेव्हा सम केली त्याच्या मुवमेंटची. तर हे सगळं जर सम करून फायनल आन्सर जर 0 येत असेल देन द बॉडी इज सेड टू बी इन इक्विलिब्रियम. म्हणजे कसं सर, थोडं नीट म्हणजे अजून सोप्या भाषेत एक्सप्लेन करा. बघा आता हे तुम्हाला व्हिडिओ शूट करण्यासाठी मी ट्रायपॉड स्टँड लावला. एक्झाम्पल त्याचंच देतो, जास्त लांब जायची काही गरज नाही. हे बघा, हे ट्रायपॉड स्टँड, तर ट्रायपॉड स्टँड मी ठेवला आहे टेबलवर. ह्या टेबलवर ज्यावेळेस हा ट्रायपॉड स्टँड मी रेस्ट केला,
इथे काय होतं, या ट्रायपॉड स्टँडचा हा जो एक लेग आहे, हा एक लेग आहे, हा एक लेग आहे, ठीक आहे, हा टेबलवर फोर्स अप्लाय करतो. हा फोर्स म्हणजे काय, त्याचा सेल्फ वेट झाला. त्याला जर टेबलनी अपोजिट फोर्स प्रोव्हाइड केला तरच ते जागेवर राहील. जर त्यांनी फोर्स अपोजिट नाही प्रोव्हाइड केला तर टेबल खाली जाईल, बरोबर ना. मग स्टँड जर जागेवर आहे म्हणजे अपोजिट फोर्स लागतोय. अपोजिट फोर्स लागतोय म्हणजे या प्रकारचा लागतोय. म्हणजे हे दोन्ही फोर्स एकमेकांना काय करतायत, नील करतायत, एकमेकांना डिस्ट्रॉय करतायत. दॅट्स वाय दिस स्टँड इज इन इक्विलिब्रियम. दिस स्टँड इज इन द स्टेबल कंडिशन. जिथे कुठे तुमचं समेशन एफ एक्स म्हणजे हॉरिझॉन्टल फोर्सेस 0, समेशन एफ वाय म्हणजे वर्टिकल फोर्सेस 0 आणि मुवमेंट हे 0 असेल, देन युअर बॉडी इज सेड टू बी इन इक्विलिब्रियम. ठीक आहे, इक्विलिब्रियमची डेफिनेशन कळाली तुम्हाला. हे इक्विलिब्रियमची साधी डेफिनेशन आहे. एफ एक्स, एफ वाय आणि मुवमेंट हे 0 असल्यास बॉडी इज सेड टू बी इन इक्विलिब्रियम. ठीक आहे. आता एक आपली ती तुम्हाला अँगल कॅल्क्युलेट करायची एक छोटीशी ट्रिक सांगतो, मग आपल्याला पुढच्या पार्टला चालू करू आपण. अँगल कॅल्क्युलेट कसे करायचे, जे तुम्ही आपण रट्टा मारतो ना, साइन कॉस टॅन कॉट, कसे पाठ करायचे याच्याबद्दल तुम्हाला एक ट्रिक सांगतो. तुम्ही कधीच विसरणार नाही, माझी गॅरंटी आहे. कारण तुम्हाला इथून पुढे एक नवीन दृष्टिकोन भेटेल, नवीन नवीन काहीतरी कळाल्यासारखं तुम्हाला वाटेल. हे बघा, तुम्हाला अँगल लक्षात ठेवायला त्रास होतो ना, बघा आता काय, हे लिहिलं मी साइन, हे लिहिलं कॉस, हे लिहिलं टॅन. मी तुम्हाला साइन कॉसचं सांगणार फक्त. टॅन म्हणजे काय असतं, साइन अपॉन कॉस. ठीक आहे ना, त्याच्यामुळे टॅन विसरून जा. अँगल कोणते कोणते बघतो रे आपण. अँगल बघू, अँगल आपण 0 डिग्री वाला बघतो, 30, 45, 60, 90. ठीक आहे, हे अँगल आपण बघतो. इथे मारूयात रेग आपण. ठीक आहे, आता तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगतो. सगळ्या ह्याच्या खाली बाय 2 करायचं, सगळ्या ह्याच्या खाली बाय 2 केलं, आणि सगळ्या इथे असं लिहायचं, √0, √1, √2, √3, √4. काय अवघड, काही वाटलं अवघड याच्यामध्ये नाही. कोणत्याही 0च्या खाली जर कोणती व्हॅल्यू असेल, फायनल व्हॅल्यू काय येईल, 0. 1चा रूट काय असतो, 1, दॅट इज द व्हॅल्यू इक्वल टू 1/2. √2, हे √2/2 काय असतं, √2 डिवायडेड बाय, जर रूटच्या बाहेरचं 2 असेल म्हणजे काय असतं, ते रूटमध्ये 2 असतं. एक 2 कॅन्सल झाला, व्हॅल्यू काय येते, 1/√2. सो इट बिकम्स 1/√2. ठीक आहे, ही आहे तशीच आपण पाठ करतो. √4 म्हणजे काय झालं, 2, 2/2, 1. सो फायनल व्हॅल्यू बघा, आपण ज्या रट्टा मारायचो ना, 0, 1/2, 1/√2, √3/2, 1 हे आलेले आहेत. आणि कॉसचं काय असतं, एक्झॅक्ट उलटं. जे 90पासून साईन चालू होतं ते हे 0पासून करतं. म्हणजे साईन 90 काय असतं, 1. तर मग कॉस 0, 1. ही व्हॅल्यू इथे √3/2, ही व्हॅल्यू इथे 1/√2, ही व्हॅल्यू इथे 1/2, ही व्हॅल्यू इथे. ठीक आहे, चला राहिलं लक्षात, काय अडचण वाटली याच्यामध्ये. सगळ्यात सोपी मेथड, मला जितकं सोपं करून सांगता आलं ना तितकं मी सांगितलं. आता ना कधी कधी प्रॉब्लेम येतो याच्या पुढच्या व्हॅल्यूचा, तर मग मी काय करतो, तुम्हाला इथे याच्या पुढच्या व्हॅल्यू सांगण्याचा प्रयत्न करतो. 90च्या नंतर काय असते, सगळ्यात पहिली व्हॅल्यू 120. 120 नंतर असते 135. ठीक आहे, 135च्या नंतर किती असते रे, 150. इथे लिहू का खाली, 150. 150च्या नंतर काय असते, 180. ओके, आणि इथं लिहितो साइन, इथं लिहितो कॉस. ठीक आहे, आता काय होतं बघा, ही 90ची व्हॅल्यू 1 आली,
तर इथली ही जी व्हॅल्यू आहे ना 60ची, ही जशाच तसं साईनसाठी लिहून टाकायची √3/2. ही जी 1/√2 आहे 45 साठी, ती जशाच तशी इथे लिहून टाकायची 1/√2. ही 150 साठी 1/2 ही व्हॅल्यू लिहून टाकायची आणि 180 साठी पुन्हा 0 व्हॅल्यू लिहून टाकायची. काय केलं आपण याच्यामध्ये, साईनची जी 90 पर्यंत व्हॅल्यू आल्या होत्या त्याच व्हॅल्यू उलट्या लिहायला चालू केल्या. म्हणजे आता 60ला 120, 1/√2 ला 45 ची व्हॅल्यू, 30ला व्हॅल्यू 1/2 आणि 0 डिग्रीची 180ला व्हॅल्यू लिहिला. कॉसमध्ये काय फरक पडतो, याच व्हॅल्यू आपल्याला लिहायच्यात पण निगेटिव्ह मध्ये लिहायच्यात. म्हणजे 1/2 120ला -1/2, इथे -1/√2, ही जी व्हॅल्यू आहे ती -1/√2 येईल. 150 साठी ही व्हॅल्यू -√3/2 येईल, ही व्हॅल्यू -1 येईल. झालं. आणि साइन कॉस तुम्हाला आलं की टॅनच्या व्हॅल्यू सिम्पली तुम्ही साइन अपॉन कॉस करून काढू शकता. सपोज कोणतीही व्हॅल्यू घ्या तुम्ही याच्यातली, त्याला साइनची व्हॅल्यू जी काय ती कॉसची व्हॅल्यू डिवाइड करा, आन्सर तुम्हाला टॅनचं मिळून जाईल. तर आत्ताच्या या 5 मिनिटामध्ये काय शिकलात बरं तुम्ही? सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला खोटं नाही सांगत मी, MPSC मध्ये जिथे कुठे अँगल दिला नसेल तिथं मुलं चुका करतात. पण आज या ट्रिकमुळे तुम्ही ही चुका करण्याची 1% सुद्धा चान्स नाही. मला सांगा, तुम्हाला 0 1 2 3 4 लिहायचे, फक्त खाली 2 2 2 2 लिहायचे, सगळे व्हॅल्यू तुम्हाला दिसणार. उलट केलं कॉस आणि 120 साठी याच व्हॅल्यू परत परत लिहायच्यात साईनसाठी, आणि कॉससाठी फक्त आपल्याला मायनस 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 लिहित जायच्यात. एकदा स्क्रीनशॉट मारून घ्या, तुम्हाला नेहमी लक्षात राहील. ठीक आहे. काय प्रॉब्लेम होतोय यूट्यूबवर, जरा ना मला लेक्चर ऑनलाईन अपलोड करायला किंवा ऑनलाईन घ्यायला ना काय नेटवर्क इश्यू येतोय सध्या जरा पावसाळ्यामुळे. तर मी काय करतो, हा जो आपला लेक्चर आहे हा इथे स्टॉप करतो आणि पुन्हा नवीन लेक्चर यालाच लागून नव्याने लेक्चर घेतो. ठीक आहे. हा लेक्चर या पॉईंटला मी स्टॉप करतो आणि यालाच लागून हा जेव्हा केव्हा संपेल यालाच लागून इथून पुढे नवीन लेक्चर चालू करतो. म्हणजे हा पहिले स्टार्ट होईल, त्याच्यानंतरचा नंतर स्टार्ट होईल. ठीक आहे. म्हणजे अपलोडिंगला जरा वेळ भेटेल, हा पॉईंट आहे. ठीक आहे. मग हा इथे स्टॉप करतो, यालाच चिटकून लगेच अपलोड झालेला दुसरा लेक्चर येईल, तोपर्यंत हा लेक्चर तुम्ही बघा. ओके, थँक्यू.